बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा इथं पूर्णा नदीत बुडून 2 अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला। रविवारी सकाळची ही घटना आहे। पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा खोल पाण्याचा अंदाज न आल्यानं हा प्रकार घडला। या घटनेनं संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। नदीवर पोहण्याचा मोह 2 कोवळ्या जीवांच्या जीवावर बेतला। बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरातील वॉर्ड क्रमांक 1 मध्ये राहणारा 14 वर्षाचा कृष्ण बाळू भोपळे आणि 12 वर्षाचा प्रतीक वानखेडे हे 2 मित्र रविवारी सकाळी पूर्णा नदीच्या पात्रात गेले होते। मात्र पाण्याचा पोहताना अंदाज न आल्यानं आणि पाय घसरल्यानं दोघेही खोल पाण्यात बुडू लागले। मुलांनी मदतीसाठी आरडाओरड केली, पण पाण्याचा प्रवाह आणि खोली जास्त असल्यानं दोघेही नदीच्या पात्रात बेपत्ता झाले। मुलं बुडाल्याची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरली। घटनेचं गांभीर्य ओळखून जलमित्र पथकानं तातडीनं नदीकडे धाव घेतली। पथकातील सदस्यांनी जीवाची पर्वा न करता पूर्णा नदीच्या पात्रात उड्या घेतल्या आणि शोध मोहीम सुरू केली। अथक प्रयत्नानंतर दोनही मुलांना पाण्याबाहेर काढण्यात आलं आणि तातडीनं नांदुरा येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं। मात्र नशिबानं आधीच घात केला होता। वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती दोनही मुलांना मृत घोषित केलं। तर नद्या आणि धरणांच्या परिसरात लहान मुलांना जाऊ देऊ नये, त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवा, जेणेकरून अशा दुर्दैवी घटना घडणार नाही, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे। तर रविवारी सकाळी घडलेल्या या दुर्दैवी घटनेनं परिसरात शोककळा व्यक्त करण्यात येत आहे।